राज्यातील वैद्यकीय क्षेत्रासह लेआउट बांधकाम शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेले सुपरिचित डॉक्टर सतीश चिद्दरवार यांना पुसद वैद्यकीय संघटनेच्या वतीने आयोजित IMA हेलोमध्ये नुकताच 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर्स डे दिवसानिमित्त त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला, ज्यामुळे डॉक्टर सतीश चिद्दरवार यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पुसद वैद्यकीय संघटनेच्या वतीने IMA हॉल येथे भव्य कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी पुसद वैद्यकीय संघटनेचे डॉक्टर यादराव सूर्यवंशी, डॉक्टर अविनाश जाधव, डॉक्टर वीरेंद्र पापळकर, डॉक्टर सुरेंद्र बिलोलीकर, डॉक्टर संजय अग्रवाल, डॉक्टर संजय भांगडे, डॉक्टर राजेश चव्हाण, डॉक्टर राजेंद्र जाजू आदी डॉक्टरांच्या उपस्थितीत डॉक्टर सतीश चिद्दरवार यांना सौ डॉक्टर सुप्रिया सतीश चिद्दरवार यांच्यासह सन्मानित करण्यात आले. हा केवळ पुरस्कार नाही, तर जनसेवेच्या अखंड प्रवासाला मिळालेली प्रेरणा आहे. ज्या अपेक्षेने माझी निवड झाली त्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी मी अखेरच्या श्वासापर्यंत जनसेवा करीत राहीन, अशी भावना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉक्टर सतीश चिद्दरवार यांनी व्यक्त केली. यापूर्वीसुद्धा डॉक्टर सतीश चिद्दरवार यांना लोकमत टाइम्सच्या आयकॉन्स ऑफ सेंट्रल इंडिया या कॉफी टेबल बुकचा नागपूर येथे महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच आर्यवैश्य समाज डॉक्टर असोसिएशनच्या वतीने सुश्रुत जीवनगौरव पुरस्कारसुद्धा मिळाला होता. तसेच पोहरादेवी येथील भक्तिधाम येथे आयोजित गोर बंजारा एकता संमेलन 2025 या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या सोहळ्यात मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पुसदचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर सतीश चिद्दरवार यांचा विधान परिषद सदस्य आमदार धर्मगुरू संत बाबूसिंग महाराज यांच्या हस्ते विशेष सन्मान पुरस्कार व शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला होता. आर्यवैश्य समाज डॉक्टर असोसिएशनच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रात तसेच लेआउट बांधकाम व शिक्षण क्षेत्रात तसेच सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असून शहरात मागील 40 वर्षापासून निरंकार सेवा देत आहेत डॉक्टर सतीश चिद्दरवार यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या त्यामध्ये ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूल, मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मेडिकेअर कॉलेज ऑफ नर्सिंग पुसदची स्थापना करून हे यवतमाळ जिल्ह्यातील एक प्रमुख नर्सिंग शिक्षण केंद्र उभारले. तसेच जमीन विकासक, लेआउट बांधकाम क्षेत्रात केलेले विकासकामे तसेच प्रधानमंत्री निवास योजनेतून नागपूर येथे 900च्या वर मध्यमवर्गीय नागरिकांच्या घरांची स्वप्नपूर्ती करून प्रकल्प यशस्वी केला आणि केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते सर्वसामान्य घरधारकांना चावी देण्यात आली. तसेच आर्यवैश्य समाज बांधवांसाठी आर्यवैश्य समाजाच्या मंगल कार्याकरिता लेआउटची 3 एकर जमीन अदलाबदली करून समाजहितासाठी सामाजिक बांधिलकी जपत समाजाच्या ट्रस्टला जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे पुसद उपजिल्ह्यासाठी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तिमत्वाला वैद्यकीय संघटनेने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. त्यामुळे डॉक्टर सतीश चिद्दरवार यांनी नेहमी जनसेवेसाठी अखंड आयुष्य वेचून घेतल्याचे यावेळी मत व्यक्त केले आहे. तर डॉक्टर सतीश चिद्दरवार यांची पुढची पिढीसुद्धा म्हणजे त्यांचे चिरंजीव आणि सुनबाई डॉक्टर सजल सुप्रिया सतीश चिद्दरवार व डॉक्टर सौ दीपाली सजल चिद्दरवार हे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून या पुसद शहरात रुग्णसेवा देत आहेत. फील्डमधून 10-1 रुपये मिळाला तर ते मला जीवनामध्ये सार्थकी लागतं. त्यामुळे मी अनेक फील्डमध्ये जाऊन प्रत्येक फील्डमधून काही ना काही कमाई करत त्याचे हे करत गेलो आणि नंतर माझ्यासोबत डॉक्टर अग्रवाल, डॉक्टर पापळकर आम्हाला भेटले आणि आमच्या मेडिकेअरची संकल्पना रुजली आणि पुसदकरता एक सर्व सोयीयुक्त असं आणि मोठं असं हॉस्पिटल टाकण्याची आमची संकल्पना होती आणि त्यातूनच मेडिकेअरचा जन्म झाला. आणि मेडिकेअरमध्ये हा म्हणता सर्व पेशंटला एक योग्य ट्रीटमेंट आणि जे योग्य दरात मिळण्याचं स्थान म्हणून त्याचं नावरूपाला आलं. मेडिकेअरमध्ये आम्ही कोविडच्या वेळेस आपल्या विदर्भातले नव्हे तर आपल्या यवतमाळ जिल्ह्यातले आणि विदर्भातील जवळपास सगळ्यात प्रायव्हेट मोठे हॉस्पिटल 120 बेडचं आम्ही कोविड हॉस्पिटल टाकलं होतं आणि त्या दृष्टीतून आम्ही पुष्कळ कोविड रुग्णांना आणि पुसदच्या जनतेला सेवा दिलेली आहे. आम्हाला पुसदच्या हॉस्पिटलमध्ये माहीत होतं की पुसदला बरेच हॉस्पिटल्स आहेत, पण त्यामध्ये रुग्णांना आपल्याला क्वालिफाईड नर्स नाहीत, क्वालिफाईड स्टाफ नाही आणि त्या दृष्टीनं आम्ही विचार करून नर्सिंग कॉलेज चालू केलं आणि पुसदच्या जनतेला जी हॉस्पिटलकरता जी रिक्वायरमेंट होती नर्सिंग कॉलेज स्टाफची मिळाली पाहिजे, त्या हिशोबाने आम्ही नर्सिंग कॉलेज चालू करून ANM, GNM आणि BSc नर्सिंग कॉलेज चालू केलेलं आहे. आमच्या मेडिकल हॉस्पिटलला पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेससुद्धा चालू झालेले आहेत. मेडिसिन्स, पेडियाट्रिक्स, गायनिक, पॅथॉलॉजी सर्व विषयामध्ये MBBSच्या नंतरचे पुढचे देखील कोर्सेस आम्ही चालू केलेले आहेत. हे चालू करता मला सर्वांना जे धन्यवाद सहकार्य मिळालं त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद. आणि जे IMA आणि PDA करण्याने मला लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड दिला आणि माझ्या जीवनातलं जे
मोठं एक पोकळी भरून काढली त्यांनी आणि मला जे सर्व मार्ग दाखवला आणि पुढे जाऊन 10 ते 20 वर्ष काम करण्याची प्रेरणा दिली, त्याबद्दल मी त्यांचे अतिशय आभारी आहे. या सर्व माझ्या जीवनामध्ये माझ्या डॉक्टर सुप्रियाचा अत्यंत मोलाचा वाटा आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळेच मी हे करू शकलो. धन्यवाद. थँक्यू.